नीट पेपर फुटी प्रकरणापर्यंत आतापर्यंत देशभरामध्ये 13 जणांना ताब्यात गेले। त्यातील आज एका विद्यार्थ्याला देखील अटक केली आणि दुसरे म्हणजे तेजस शहा, ज्यांचा गॉड नावाने नंबर सेव्ह केला जातो। तेच या पुण्यातील अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीमध्ये फिजिक्स म्हणजे अर्थात भौतिक शास्त्राचे विषय शिकवायचे गेस्ट फॅकल्टी म्हणून येत होते आणि त्यांनी सगळ्या संदर्भामध्ये या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आणि पेपर पुरवण्याचा देखील संशय आहे। अभंग क्लासचे जे प्रमुख संचालक आहेत अभंग प्रभू, त्यांनी देखील याबाबत खुलासे केलेले आहेत। त्यांना हे प्रकरणाबद्दल माहीत देखील नव्हतं। सीबीआयने जेव्हा रात्री चौकशी केली आणि त्यांनी सीबीआयला देखील सहकार्य केलेलं आहे। त्यांना 21 तारखेला नीटचा जो पेपर आहे या सगळ्या विद्यार्थ्यांचा त्याची तयारी करून घ्यायची आहे। त्यामुळं ते म्हणाले की आम्हाला थोडी वेळ द्या, आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू। अर्थात तेजस शहा यांना सीबीआयने ताब्यात घेतलंय, त्यांची चौकशी होतीये। आतापर्यंत मोठेगावकर क्लासची चौकशी झाली, संचालकांवरती कारवाई करण्यात आली। त्यामुळे आता जर तेजस शहाने जर अभंग प्रभू यांचं नाव घेतलं त्या क्लासवरती कारवाई होणार का, आणि जर नाही तर क्लास तेजस शहावरती कारवाई करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन दीपसह मी प्रीतम पुरोहित, जय महाराष्ट्र, पुणे।